विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे. बघा मित्रांनो, तुम्हाला थंबनेल दिसत असेल, थंबनेल वरून लक्षात आलं असेल की आपण कशावर आज चर्चा करणार आहे. चर्चा करणार आहे आपण वर्णविचार, म्हणजे आपण म्हणू शकतो मराठी ग्रामर मधला हा पहिला टॉपिक आहे जे आपल्याला कंटिन्यू आता इथे काय करायचं आहे, घ्यायचं आहे. सगळे टॉपिक आपल्याला मराठीचे इथे चेक करायचे आहे. याच्यामध्ये जर बघितलं तर वर्णमाला हा टॉपिक शिकत असताना त्याच्यामध्ये काय असेल, ठीक आहे, काय नसेल हे पण आपल्याला इथं चेक करावं लागणार आहे. म्हणजे एक्झामच्या दृष्टिकोनातून याला आपल्याला बघायचं आहे. तर आपण स्टार्ट करूया पहिल्या टॉपिकला. दिसतो वर्णमाला. बघा मित्रांनो, टॉपिक झाल्याच्या नंतर तुम्ही ही बॅच बघू शकता. एमपीएससी राज्यसेवा महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व क साठी आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ही बॅच आपण लॉन्च करत आहे आपल्या नायक अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. म्हणजे तुम्ही जर बघितलं नायक अकॅडमीचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म प्ले स्टोर वर तुम्ही चेक करू शकता. त्याच्यामध्ये ही तुम्हाला बॅच दिसेल. ही बॅच बेटा फक्त ना फक्त 999 रुपयामध्ये आपण काय करत आहे, उपलब्ध करून देत आहे. ही बॅच फक्त कितीला असेल, 999 रुपयामध्ये आहे. याला तुम्ही बघू शकता. आता बघा, आपल्याला डायरेक्ट विषयाला सुरुवात करायची आहे. पहिला टॉपिक दिसत आहे तुम्हाला वर्ण विचार. आता वर्णाचा विचार जर बघितला तर याच्यामध्ये आपल्याला सब पॉइंट दिसतात जे म्हणू शकतो आपल्याला डिस्कस करायचं आहे. एक दिसतो तुम्हाला वर्ण, त्यानंतर जर चेक केलं त्यानंतर ठीक आहे, त्याच्यानंतर बघा भाषा दिसते, व्याकरण दिलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे, हा एकच पॉइंट समजू आपण. त्याच्यानंतर जर बघितलं वर्णाचे प्रकार, वर्णाचे उच्चार, अक्षर, जोडाक्षर, योग्य वर्णरचा, त्याच्यानंतर जर बघितलं अकार विल्ले आणि इथं काय दिसतो तुम्हाला संधी. एवढं पॉइंट आपल्याला डिस्कस करायचं आहे कशामध्ये, तर वर्ण विचार या टॉपिक मध्ये. ठीक, चला मग सुरुवात करूया आपण. इथे दिलेलं आहे तुम्हाला वर्ण. आता बघा, वर्णाची व्याख्या पण आयोग विचारत असतो किंवा कुठली सरळ सेवा एक्झाम जर असेल तर त्याच्यामध्ये वर्णाची व्याख्या येते. समजून घ्या वर्णाची व्याख्या. वर्ण म्हणजे मुखावाटे उच्चारले जाणारे मूलध्वनी हवेत विरून जाऊ नयेत म्हणून ते विशिष्ट रंगाने लिहून ठेवले जातात. म्हणून त्यांना काय म्हटल्या जाणार बेटा, तर त्याला म्हटल्या जाणार वर्ण. त्यांना काय म्हटल्या जाणार रे, वर्ण. काय आहे ती व्याख्या सर, समजून सांगा. वर्ण म्हणजे की आपण जे तोंडातून काहीतरी बोलत आहे, जसं आता मी काहीतरी बोलत आहे तुमच्यासोबत, बरोबर आहे. तुम्ही जर हे काहीतरी नोट डाऊन केलं नाही, लिहिलं नाही, तर ते कुठंतरी चालत जाणार. 1-2 दिवस तुमच्या डोक्यामध्ये राहणार, त्याच्यानंतर तुम्ही ते विसरून जाणार, बरोबर आहे. मग हेच वर्ण मुखवाटे जेव्हा आपण उच्चार करत असतो त्यांचं, त्याच्यानंतर जर बघितलं तर मूलध्वनी हे आहे, हे हवेत विरून जाऊ नयेत, म्हणजेच काय होऊ नये, नष्ट होऊ नये. त्याच्यासाठी आपण काय करत असतो बेटा, की ते आपण व्यवस्थित तुम्ही जर बघितलं एक तर निळ्या पेनने लिहित असाल किंवा आपण म्हणू शकतो ब्लॅक पेनने लिहित असाल, कोणत्या ना कोणत्या कलर मध्ये तुम्ही त्याला काय करत असता, रंगाने लिहून ठेवले जातात. म्हणून त्याला काय म्हटल्या जाते, वर्ण म्हटल्या जाते. एवढी छोटीशी डेफिनेशन आहे, याच्यामध्ये जास्त काही त्याला किचकट करण्याचा प्रयत्न करू नका. चला समोर जाऊया. आता बघा, काही व्याकरणकार आहे ज्यांनी वर्णाची व्याख्या मांडलेली आहे. ते पहिले व्याकरणकार दिसतात तुम्हाला मोके दामले, मोरोकेशव दामले. यांनी वर्णाची व्याख्या काय सांगितली सर, चेक करा. मुखावाटे उच्चारल्या जाणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. त्यांना काय म्हणतात बेटा, वर्ण असे म्हणतात. मुखावाटे उच्चारल्या जाणाऱ्या मूलध्वनी म्हणजे जे मूळचे ध्वनी आहे, जे आपण तोंडातून बाहेर काढत असतो, त्यांनाच काय म्हणायचं, वर्ण असं म्हणायचं. असं कोणी सांगितलेलं आहे आपल्याला, मोके दामले यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, चला ही व्याख्या पण विचारली जाते की कोणत्या व्याकरणकारांनी कोणती, तिथे समजा म्हणू शकतो आपण व्याख्या सांगितलेली आहे, कशाच्या बाबतीत, वर्णाच्या बाबतीत. ठीक आहे, हे सरळ सेवामध्ये विचारला जाणार नाही, पण एमपीएससी कंबाईन असेल किंवा राज्यसेवा असेल तर याच्यामध्ये हा प्रश्न तुम्हाला दिसेल. चला समोर बघूया. दादोबा पांडुरंग तरखडकर, हे माहित आहे आपल्याला, तरखडकर. हे दादोबा पांडुरंग तरखडकर, याला तुम्ही मराठी भाषेचे पाणिनी पण म्हणतात, बरोबर आहे. यालाच काय म्हटलं जाते बेटा, पाणिनी पण म्हटलं जाते मराठी भाषेचे. आता त्याचं म्हणणं काय आहे ते चेक करून घ्या. अ पासून ज्ञ पर्यंतच्या मूळाक्षरांना काय म्हणायचं म्हणतो तो, वर्ण असे म्हणतात. काय म्हणायचं त्यांना, वर्ण. म्हणजे जे काही आपण लहानपणामध्ये अ ब क ड असं जे काही शिकत होतो, आहे की नाही, अ पासून तर कुठपर्यंत, ज्ञ पर्यंत. ठीक आहे, हे जे मूळाक्षर आहे, जे आपण मूळाक्षर म्हणून तिथं शिकत होतो, ठीक आहे, आपला कॅप्टन वर्गामधला, ठीक आहे, तो अ म्हणायचं, आपण जोरात इकडून बेटा अ म्हणायचो. येते तुमच्या लक्षामध्ये. मग ते जे आपण जे
पहिली दुसरी हे शिकत होतो अ पासून ज्ञ पर्यंत, ते पण आता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये आपल्याला परत तिथं वाचावं लागत आहे किंवा आपण म्हणू शकतो शिकावं लागत आहे. तरी समजून घेऊ त्यांना आपण. अ पासून ज्ञ पर्यंतचा जो मूळाक्षर आहे, मूळचे जे अक्षर आहे त्यांना काय म्हणायचं? वर्ण. आता सगळ्या व्याकरणकाराचं एकच म्हणणं आहे की मूळाक्षर, ठीक आहे, मूलध्वनी यांनाच काय म्हणायचं? वर्ण म्हणायचं. ठीक आहे, हे फक्त डोक्यामध्ये ठेवा, तुम्ही डोक्यामध्ये टाका. त्याच्यानंतर बघा, व्याकरणकार आहे त्याच्यानंतरचे कृष्णशास्त्री चिपळूणकर. काय दिसतात तुम्हाला? कृष्णशास्त्री चिपळूणकर. आता कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी काय म्हटलेलं आहे? कंठ म्हणजे इथून, ठीक आहे, त्याच्यानंतर जर बघितलं टाळू वरचा भाग, ठीक आहे, इत्यादी अवयवापासून निघणाऱ्या मूलध्वनींना, परत शब्द दिसत आहे तुम्हाला मूलध्वनी, मूळाक्षर, ठीक आहे, मुखावाटे उच्चारल्या जाणाऱ्या मूलध्वनींना. म्हणजे एक गोष्ट लक्षात येते की जे मूलध्वनी आहे, मूळचे जे ध्वनी आहेत त्यांनाच काय म्हणायचं आहे? आपल्याला वर्ण म्हणायचं आहे. ठीक आहे, कंठ टाळू म्हणजे आपल्या कंठातून वरतून जर बघितलं तर टाळूचा भाग दिसतो तुम्हाला. इत्यादी अवयवापासून त्या अवयवाला आपण म्हणू शकतो स्पर्श करून या त्यांच्यापासून निर्माण होणाऱ्या निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणायचं बेटा? तर त्यांना काय म्हणायचं? वर्ण असे म्हणायचं. असं कोणी सांगितलं आपल्याला? तर आपल्याला सांगितलेलं आहे कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी. सोपी व्याख्या आहे, फक्त समजून घ्या. मोके दामलेंनी काय सांगितलं? मुखावाटे उच्चारल्या जाणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. दादोबा पांडुरंग तरखडकर म्हणजेच काय मराठी भाषेचे पाणिनी यांनी काय सांगितलं? अ पासून ज्ञ पर्यंतच्या मूळाक्षरांना वर्ण असे म्हणतात. त्याच्यानंतर जर चेक जर केलं तर कोण दिलेलं आहे? कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी काय म्हटलेलं आहे? कंठ टाळू इत्यादी यापासून निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणायचं? वर्ण असे म्हणायचं. चला समोर ह्या दिख रहा है मेरे को, बघा अरविंद मंगरुळकर. अरविंद मंगरुळकर हे नेक्स्ट आपल्याला काय दिसतात? आपले व्याकरणकार दिसतात. ठीक आहे, शब्द ज्या ध्वनींचे बनलेले असतात. शब्द, एखादा शब्द आहे, जसं मी अरविंद नावाचा एक शब्द लिहिलेला आहे, तो कुठल्या कुठल्या ध्वनीपासून बनलेला असेल. ठीक आहे, शब्द ज्या ध्वनींचे बनलेले असतात त्या ध्वनींचे अंत अवयव म्हणजे, ठीक आहे, म्हणजे काय असेल? तर वर्ण असेल. काय असेल बेटा? तो वर्ण असेल. आता भाऊला म्हणायचं काय आहे ते समजून घ्या पहिले. काय म्हणतो भाऊ? शब्द ज्या ध्वनींचे बनलेले असतात. आता एखादा शब्द आहे, जर बघितलं मी असं एक शब्द लिहिलं फुल, बरोबर आहे की नाही? फुल शब्द लिहिलेला आहे. फुल शब्द एखाद्या ध्वनींचा बनलेला आहे. फु आणि ल या ध्वनीपासून काय बनलेला आहे? फुल हा शब्द बनलेला आहे. आता त्याचं समोरचं पण काय? ध्वनींचे अंत अवयव. अंत म्हणजे काय? की शेवटचा. आता एक गोष्ट समजून घ्या, फुल हा शब्द जर बघितलं तर कशापासून निर्माण झाला सर तो? तर आपल्याला माहित आहे की याच्यामध्ये फ आहे, त्याच्यानंतर जर बघितलं तर त्याच्यामध्ये उ दिसतो आपल्याला, त्याच्यानंतर जर चेक केलं तर ल आहे त्याच्यामध्ये, आणि शेवटी जर बघितलं बेटा तर त्याच्यामध्ये अ पण आहे. याचा अर्थ मला सांगा, हा अंत अवयव आहे. बरोबर, शेवटचा अवयवापासून जर बघितलं तर शब्द ज्या ध्वनींचे बनलेले असतात त्या ध्वनींचे अंत अवयव म्हणजेच काय असेल? आपल्यासाठी वर्ण असेल. म्हणजे आपण जर बघितलं जिथपर्यंत त्याला आपण डिवाइड करू शकतो किंवा जिथपर्यंत आपण त्याचा अवयव पाडू शकतो त्यालाच काय म्हटलं जाणार? की ध्वनींचे अंतअवयव असं म्हटलं जाणार. आता फुल हा माझ्यासाठी अंतअवयव नाही, कारण की त्याचं अजून आपण काय करू शकतो? विभाजनी करू शकतो. जसं फ आणि इथं तुम्हाला दिसत आहे उ, बरोबर आहे की? याचं अजून आपण डिवाइड करू शकत नाही. म्हणजे सर आम्ही हे असं जर केलं तर चालत नाही का? आहे की नाही? हे अर्ध लिहिलं प, बरोबर आहे की? त्याच्यानंतर याला प्लस करून हे असं काहीतरी करतो. असं काही कुठाने करू नका. येते तुमच्या लक्षामध्ये? चला समोरचा पॉइंट समजून घेऊ आपण, काय म्हणतो तो चेक करा. काय दिलेलं आपल्याला? मपा सबनीस. समोरचे व्याकरणकार आहे मपा सबनीस. महादेव म्हणू शकतो आपण, पांडुरंग सबनीस. भाषेतील शब्दात असलेले मूलभूत ध्वनी. आता मला सांगा, मूळ ध्वनी, ठीक आहे, मूळाक्षर, मूलभूत आहे की नाही? तर हे शब्द तुम्हाला जवळपास सिमिलर वाटत आहे. भाषेतील शब्दात असलेले मूलभूत ध्वनी म्हणजेच काय असेल बेटा? ते वर्ण असेल. काय असेल? वर्ण असेल. असं कोणी सांगितलेलं आपल्याला? मपा सबनीसनी सांगितलेलं. ही व्याख्या पण आपल्याला डोक्यामध्ये ठेवायची आहे, कारण की तुम्हाला जर समजा एमपीएससी ची किंवा समजा आपण म्हणू शकतो कुठलीही एक्झाम सरळ शिवाची द्यायची असेल तर या वेळी तुम्हाला तिथं जावं लागणार आहे. काही थातूर मातूर वाचून तिथं चालणार नाही आहे. ठीक आहे, याच्याकडे पण लक्ष असू द्या. बघा, रोहित शाळेत जातो. ठीक आहे, रोहित शाळेत जातो हा माझ्यासाठी एक वाक्य आहे, कारण की याच्यामधून मला सगळं अर्थ कळालेला आहे की रोहित शाळेतच जात आहे, तो क्रिकेट खेळण्यासाठी जात नाही आहे.
ठीक. आता समजून घ्या, रोहित शाळेत जर जातो असं म्हटलेलं असेल तर हा आहे बेटा माझ्यासाठी काय, तर हा आहे सर, काय आहे चेक करून घ्या, तर हा आहे भाऊ माझ्यासाठी वाक्य. काय झालं रे, एक वाक्य झाला, कारण की त्याच्यातून मला अर्थ प्राप्त झालेला आहे. आता बघा, या वाक्याचं मी काय करतो समोर, ठीक आहे, काय करतो तर चेक करा की हा रोहित शाळेत जातो हा माझ्यासाठी वाक्य आहे. मी याला विभाजन करतो, ते म्हणजे रोहित शाळेत आणि जातो हे जर आपण वेगळं केलं, रोहित, ठीक आहे, अक्षर लय बेकार आहे भाऊ आपले, आहे की नाही. त्याच्यानंतर जर बघितलं शाळेत, आणि समोर काय दिलेलं आहे आपल्याला, जातो, समोर काय दिलेला आहे रे, जातो. आता बघा, रोहित हा एक शब्द आहे, त्याच्यानंतर जर बघितलं शाळेत हा एक शब्द आहे, आणि जातो हा एक शब्द आहे बेटा. या 3 शब्दापासून आपलं एक वाक्य बनलेलं आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की इथं जर चेक जर केलं, दुसऱ्या कलर मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला, ठीक आहे, समजून घ्या त्याला काय म्हणायचं त्याला, की हा जर बघितला आपण, हे जे 3 तुम्हाला दिसत आहे तर ते काय आहे, तर ते आहे माझ्यासाठी शब्द. ते काय माझ्यासाठी शब्द आहे, कारण की ते रोहित शाळेत जातो या 3 शब्दापासून काय बनलेलं आपलं वाक्य बनलेलं आहे. आणि यांना जर आपण वेगळं केलं, यांचं जर आपण ऑपरेशन केलं, तर ऑपरेशन करताना आपल्याला असं दिसत आहे, रोहित सर एक शब्द आहे, शाळेत एक शब्द आहे, आणि जातो नावाचा एक काय दिसतो आपल्याला, शब्द दिसतो बेटा. ठीक आहे सर, इथपर्यंत कळालं आम्हाला की तो वरचा वाक्य आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक एक जे वर्ड वापरल्या गेलेला आहे, एक एक जे शब्द वापरले गेलेले त्यांना शब्द म्हणायचं. काही सिंपल आहे सर ते. समोर चल, समोर जाताना आपल्याला एक गोष्ट अजून लक्षात येते. काय लक्षात येते, की हा जो पार्ट तुम्हाला दिसत असेल रोहित, तर रोहित हा शब्द बनत असताना हा कुठल्या ना कुठल्या अक्षरापासून निर्माण झालेला आहे. आता ते अक्षर पण बघून घेऊ आपण. रोहित मध्ये दिसतो आपल्याला काय दिसतो बेटा, रो, त्याच्यानंतर ही, कॉमा, आणि काय दिलेलं आहे, ठीक आहे. म्हणजे रोहित हा शब्द रोहित या अक्षरापासून बनलेला आहे. त्याच्यानंतर या शाळेत या शब्दाची विभागणी करू शकतो का, करू शकतो. शाळेत काय दिसते तिथं, शाळेत. हे जर बघितलं तर आपण म्हणू शकतो या शब्दाची आपण विभागणी केलेली आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर जर चेक केलं तर समोर जाऊया आपण, जातो, ठीक आहे, तो, तर हा पण माझ्यासाठी काय असेल, आपण म्हणू शकतो जातो या शब्दाला मी काय केलेलं आहे, डिवाइड केलेलं आहे, विभागणी त्याची केलेली आहे. आता चेक करून घ्या रे, हे काय झाले सर, मग मग शब्दाला जर आपण खोलून बघितलं, उघडून बघितलं, कोणाला, शब्दाला, तर त्याच्यामध्ये मला काय दिसते की शब्द हे कशापासून बनलेला आहे, तर तो बनलेला आहे सर अक्षरापासून. म्हणजे हे जर बघितलं तुम्हाला दिसत आहे, रो असेल, ही असेल, की आपण काय म्हणू शकतो तिथं, माझ्यासाठी तो कोण असेल, चेक करून घ्या तिथं कोण असेल तो माझ्यासाठी. आता समजून घेऊ आपण तिथं काय असेल. तर हे सगळे काय म्हटलेले आपण, अक्षर म्हटलेलं आहे. यांना काय म्हटलेलं आहे आपण, अक्षर. कारण की रोहित या शब्दाला मी जेव्हा उघडून बघितलं तर त्याच्यामध्ये मला दिसलं रो, ही आणि त या अक्षरापासून माझ्यासाठी रोहित हा शब्द तिथं निर्माण झालेला आहे. तर ठीक आहे, इथपर्यंत कळालं आम्हाला की अक्षर एकत्र आल्याच्या नंतर त्यांचं जर वेगळं म्हणजे आपण म्हणू शकतो व्यवस्थित सिक्वेन्स जर असेल, त्यांची अरेंज जर व्यवस्थित जर असेल, तर त्याच्यापासून एक शब्द बनलेला आहे. आणि शब्द एकत्र आलं, त्याला जर काहीतरी अर्थ प्राप्त झालेला असेल, ते शब्द एकत्र येऊन, तर त्याच्यापासून एक काय बनलेला आहे, वाक्य बनलेलं आहे. येत आहे तुमच्या लक्षामध्ये. मग अजून जर आपण रोहित हा जो शब्द आहे याच्यामध्ये जर बघितलं, रोहित हे अक्षर आपण वेगळे केले, आणि आता जर आपण जर चेक केलं, याची जर फोड केली फक्त रोची, किंवा फोड जर केली फक्त हेची किंवा तची, तर याच्यामध्ये काहीतरी आहे का, तर हो, याच्यामध्ये पण काहीतरी आहे. ते काय आहे ते आपण लगेच डिस्कस करूया. पण अक्षर जर बघितलं, अक्षराला आपण म्हणू शकतो ध्वनी पण म्हटल्या जाते बेटा, याला याला काय म्हटलं जाते, ध्वनी, आहे की नाही, किंवा याला ध्वनी चिन्ह पण म्हटल्या जाते. याला काय म्हटलं जातं रे, ध्वनी चिन्ह. कारण की हे तो, त्याच्यानंतर जा, हे एक काय ध्वनी आहे, तुमच्यापर्यंत माझी ध्वनी पोहोचत आहे, बरोबर आहे की. आता हे ध्वनी जर समजा लिहिल्या गेलं, जसं मी जा हा ध्वनी काढलेला आहे, तो मी इथं बोर्डवर लिहिलं, बरोबर आहे की नाही, लिहितो, ठीक आहे. तर इथं काय लक्षात येते
इथं लक्षात येते की तो अक्षर बनलेला आहे. जेव्हा हा लिहिला जातो ध्वनी तर हा काय बनून जातो, अक्षर बनून जातो. ठीक आहे, किंवा त्याला ध्वनी चिन्ह पण म्हटलं जाते. आता हा जो ध्वनी आहे, ठीक आहे, आता जा नावाचा जो ध्वनी आहे, जा जेव्हा मी उच्चारतो, हा जो ध्वनी आहे बेटा, ठीक आहे, त्याच्यासाठी एक चिन्ह दिलेलं आहे की असंच लिहा जा, बरोबर आहे. हा काय झालेला जा नावाचा माझा ध्वनी आहे, तो मी लिहून ठेवत आहे या चिन्हामध्ये, म्हणून याला काय म्हटलं जाते, ध्वनी चिन्ह असे म्हटल्या जाते. आय होप तुम्हाला हे सगळं कळत असेल. व्यवस्थित समोर जाऊया आपण. काय म्हणतो पॉइंट समजून घ्या. आता बघा, रो हा जो माझ्यासाठी अक्षर आहे, त्याला मी काय करतो, विभागणी करतो त्याची, किंवा त्याला मी उघडून बघतो, तर रो मध्ये कोण दिसतो मला, तर समजून घ्या र दिसत आहे. तो अर्धा आहे बेटा, हलंत म्हटल्या जाते त्याला. त्याच्यानंतर जर बघितलं तर त्याच्यामध्ये कोण आहे, तर त्याच्यामध्ये आहे सर ओ. आणि इथं जर चेक जर केलं, रो हा शब्द, सॉरी शब्द नाही, अक्षर कशापासून बनलेला आहे, तर र आणि ओ या मूळ ध्वनीपासून बनलेला आहे. म्हणजे मूळचे ध्वनीपासून कोण बनलेला आहे, रो हा अक्षर बनलेला आहे. आता चेक करा, त्याच्यानंतर जर चेक जर केलं तर हा मला ही दिसतो. ही जर चेक जर केलं तर ही कशापासून बनलेला आहे, ह तो हलंत आहे. त्याच्यामध्ये जर बघितलं तर त्याच्यामध्ये ई आहे बेटा, तर आपण म्हणू शकतो ती ई कुठली आहे, तर त्याच्यामध्ये लहान ई, किंवा त्यालाच काय म्हटल्या जाते, रस्व ई पण म्हटल्या जाते. चला समोर जर बघितलं तर इथं दिलेलं आहे तुम्हाला त, ठीक आहे, थोडं फास्ट लिहितो, त प्लस याच्यामध्ये कोण आहे, अ आहे. त्याच्यानंतर जर चेक केलं तर शाळेमधला जो शा आहे, त्याच्यामध्ये जर बघितलं आपण श आहे मास्तर त्याच्यामध्ये, आणि त्याच्याच मध्ये कोण दिसतो आपल्याला, आ पण बनलेला आहे. म्हणजे शा हा शब्द श आणि आ पासून निर्माण झालेला आहे. त्याच्यानंतर ळ शब्द चेक करा, सॉरी ळे आहे त्याच्यामध्ये, ळे जर चेक जर केलं तर ळ दिसतो. त्याच्यानंतर जर बघितलं तर त्याच्यामध्ये कोण आहे, ए एडक्याचा, आपण लहानपणामध्ये वाचत होतो त्याला, बरोबर आहे, ए एरणीचा, ए एडक्याचा, असं काहीतरी अंक लिखित मध्ये आपलं होतं. त्याच्यानंतर चेक करा, त्याच्यानंतर कोण दिलेलं आहे, त आहे. त जर असेल, थोडं खाली लिहितो बेटा आता जागा नसल्यामुळे, त जर असेल तर याच्यामध्ये त प्लस त्याच्यामध्ये कोण आहे, अ. ठीक आहे, शब्दाकडे लक्ष असू द्या तुमची, आहे की नाही, अक्षर कुठे जाऊ द्या. आता त न दिसत जरी असेल तरी मी शब्द उच्चारलो, काय तुम्हाला काय उच्चारलेलो आहे, ठीक आहे, हा काय असेल माझ्यासाठी, तच असेल. ओके, चला समोर जातो. जा दिसतो, जा कशापासून बनलेला आहे, ज प्लस आ. त्याच्यानंतर चेक केला तो कशापासून बनलेला आहे, त प्लस ओ आहे सर त्याच्यामध्ये. आता मला सांग, हे झाली फायनल स्टेज त्याची. आता एक गोष्ट समजून घ्या की इथं जर र जर असेल, र रच अजून आपण विभाजनी करू शकतो का, त्याचं आन्सर काय असेल, नाही. कारण तुम्ही जर म्हणत असाल सर रच अजून मी फोड करू शकतो, म्हणजे पहिले एक रेषा देतो आणि ही जे जर बघितलं ही दुसरी रेषा देतो, म्हणजे इथं लक्षात घ्या सर की त्याचे अजून फोड करू शकतो आपण, तर हे काय असेल बेटा, रॉंग असेल, चुकीचं असेल. हे जे तुम्हाला अक्षर दिसत आहे आता, किंवा आपण म्हणू शकतो हे जे मूळाक्षर दिसत आहे, तर यांचा आपण अजून म्हणजे म्हणू शकतो डिव्हिजन करू शकत नाही, किंवा आपण म्हणू शकतो डिवाइड करू शकत नाही त्यांना, किंवा आपण त्यांना अजून उघडू शकत नाही. म्हणजे हे फायनल आहे. हे काय दिसतात तुम्हाला, फायनल दिसतात. याच्यामध्ये एक गोष्ट समजून घ्या की हे जर फायनल असेल, याच्यापासूनच जर हे सगळे काही निर्माण झाले असेल, तर आपण या अक्षरांना मूळाक्षर म्हणू शकत नाही का, ते तर म्हणू शकतो, कारण की ते मूळचे आहे, मूळचे ध्वनी आहे, म्हणून यांनाच काय म्हटल्या जाते बेटा, तर यांना म्हटल्या जाते मूळ ध्वनी, किंवा यांनाच काय म्हटल्या जाते, वर्ण पण म्हटल्या जाते. आता वर्ण काय म्हटल्या जाते, ठीक आहे, आणि त्यांना मूळ ध्वनी का म्हटल्या जाते ते पण तुम्हाला सांगतो मी, समजून घ्या. पाठ नका करू रे, इथं जर चेक जर केलं ना, फक्त आपल्याला काय समजून घ्यायचं की याचा अर्थावरून आपल्याला जायचं आहे. काय म्हणतो की यांना जर बघितलं काय म्हटल्या जाते, तर मूळचे ध्वनी म्हटल्या जाते बेटा. यांना काय म्हटल्या जाते, मूळचे ध्वनी आहे. जसं जर बघितलं र ओ ह ई त अ, ठीक आहे, तर हे मूळचे ध्वनी आहे. हे कोणापासून निर्माण झालेले आहे का, नाही, हे म्हणजे आपण म्हणू शकतो पूर्वीपासूनच आहे. येते, जसं आपण आदिवासी म्हणतो, म्हणजे मूळचे इथं काय करणारे, वास करणारे, तर त्यांना काय म्हणू शकतो आपण, आदिवासी. तसंच शब्द बघा, मूलध्वनी म्हणजेच काय, मूलध्वनी म्हणजेच काय, मूळ नाही, मूलध्वनी म्हणजेच काय, काय म्हणू शकतो की मूळचे असणारे ध्वनी. हे कोणापासून निर्माण झालेले आहे का, नाही, यांच्यापासूनच आपण म्हणू शकतो अक्षर निर्माण झालेले आहे, यांच्यापासूनच शब्द निर्माण झालेले.
हे पण इथं लक्षात ठेवायचं आहे. आता हे जेव्हा मूलध्वनी जेव्हा मी असं म्हणत आहे र ओ त, ठीक आहे, ई, तर हे मी तुम्हाला असं उच्चार करून दाखवलं. उच्चार करून जेव्हा मी दाखवत असतो बेटा, तर त्यांना काय म्हटलं जाते, मूलध्वनी. त्याच्यामध्ये ध्वनी हा शब्द येणार. पण हा जो र असेल, ओ असेल, जेव्हा मी हा ध्वनी इथं लिहून दाखवत आहे तुम्हाला, म्हणजे इथं लिहिलेलं आहे, तर यालाच काय म्हटलं जाते, तर यालाच बेटा वर्ण असे म्हटलं जाते. याला काय म्हटलं जाणार, वर्ण. हा मूलध्वनी जेव्हा मी लिहून ठेवतो र आणि ओ किंवा ह आणि ई, तर त्याला म्हटल्या जाते वर्ण. आणि जेव्हा मी फक्त तुमच्या सोबत बोलत आहे रे, तर त्यांनाच काय म्हटल्या जाणार, मूलध्वनी म्हटल्या जाणार. येते तुमच्या लक्षामध्ये. म्हणजे मूलध्वनी किंवा वर्ण पासून काय बनलेला आहे, अक्षर बनलेला आहे. अक्षरालाच काय म्हणतो आपण, ध्वनी, किंवा काय म्हणतो बेटा त्याला आपण, ध्वनी चिन्ह. आता अक्षर जर एकत्र आले तर त्याच्यापासून काय बनतो आपल्यासाठी, शब्द. त्याच्यानंतर जर चेक जर केलं तर त्याच्यानंतर दिसत आहे सर, ते पण सांगून द्या, काय दिसतो की शब्द आहे. शब्द एकत्र आलेले आहे, त्याच्यापासून निर्माण काय झाला, तर वाक्य निर्माण झाला. बरोबर. अनेक वाक्य एकत्र आले तर तुम्हाला माहित आहे, एक तुम्हाला दिसतो तिथं पॅरेग्राफ तयार होतो. बरोबर, पॅसेज तयार होतो. कशापासून, वाक्यापासून. अनेक वाक्य एकत्र आले त्याच्यापासून पॅरेग्राफ तयार झाला. पॅरेग्राफ एकत्र आले तर त्याच्यापासून तुम्हाला दिसत आहे की एक धडा तयार होतो. हे पण लक्षात ठेवायचं आहे. 2-4 धडे एकत्र आल्याच्या नंतर एक पुस्तक तयार होऊन जातो. हे पण डोक्यामध्ये ठेवायचं आहे. चला समोर जाऊया आपण, काय म्हणते कन्सेप्ट ते पण शिकून घ्यायचं आहे, समजून घ्यायचं आहे. बघा, मूलध्वनीच्या बाबतीत बारीक बारीक आपल्याला गोष्टी लक्षात ठेवायचं आहे, जे आयोगाने विचारलेले आहे. आणि हे सगळे पॉईंट अतिशय महत्वाचे असतील आपल्यासाठी. चेक करा, पहिला पॉईंट काय दिलेला आहे, मूलध्वनीच्या बाबतीत ज्या ध्वनींचे अधिक विभाजन करता येत नाही अशा ध्वनींना काय म्हटल्या जाणार. आता मी आताच पॉईंट बघितला आपण, शेवटचा पॉईंट, त्यांना काय म्हटल्या जाणार, तर त्यांना म्हटल्या जाणार सरळ सरळ भाऊ मूलध्वनी. त्यांनाच काय म्हटल्या जाणार सर, मूलध्वनी म्हटल्या जाणार. तुम्हाला दिसत आहे रे, दिसत आहे. त्यांनाच काय म्हटल्या जाणार, मूलध्वनी. मूलध्वनीचे रेखात्मक चित्र म्हणजेच काय होय, वर्ण होय. इथं जर बघितलं त्याला काय म्हणणार आपण, वर्ण म्हणणार. रेखात्मक चित्र म्हणजे काय सर, ते सांगून द्या आता. बरोबर आहे की सगळं सांगू भाऊ, सगळ्यांचं गाणं वाजवतो. फक्त जर बघितलं डीजे वाल्याला थोडं काय द्या, वेळ द्या. येतंय तुमच्या लक्षामध्ये काय म्हणायचं मला, काय म्हणतो हा, ज्या ध्वनीचे अधिक विभाजन करता येत नाही अशांना काय म्हणणार, मूलध्वनी म्हणणार. यांनाच काय म्हणणार आपण, मूलध्वनी म्हणणार. ठीक आहे. आता मूलध्वनीचे रेखात्मक चित्र म्हणजे काय असेल, वर्ण असेल. आता मी तुम्हाला सांगितलं, काय सांगितलं समजून घ्या. मी जर समजा र आणि ओ उच्चार करत असेल, र ओ त ई, ठीक आहे, तर हे झाले माझ्यासाठी मूलध्वनी. बरोबर आहे की, मूळचे ध्वनी झाले. ते ध्वनी म्हणजे फक्त आवाजाशी रिलेटेड असतो. मग हा जो र आहे, जेव्हा मी अशा रेषामध्ये रेखाटतो त्याला, ठीक, अशा रेषामध्ये काय करतो मी त्याला रेखाटतो, तर हा काय झालेला आहे, आता मी लिहिलं की नाही या बोर्डवरती, तर हा काय झालेला आहे, तर हा झाला बेटा आता वर्ण. जेव्हा मूळ ध्वनी असं फक्त आपण बोलतो रे, तेव्हा त्याला काय म्हणणार आपण, मूळ ध्वनी म्हणणार. पण हाच मूळ ध्वनी जेव्हा तुम्ही वहीमध्ये लिहिणार, मी इथं बोर्डवर लिहित आहे, काही कार्यकर्ते असं कुठल्या तरी एखाद्या किल्ल्यावर फिरायला जातात, तिथं त्या दगडावरती लिहून टाकतात. बरोबर आहे की नाही, तसं त्याच्या बापाचाच आहे तो. बरोबर आहे की नाही. मग तो जो आहे समजा, त्यालाच काय म्हणणार बेटा आपण, तर त्यालाच म्हणणार आहे आपण वर्ण. येते तुमच्या लक्षामध्ये. चला समोरचा पॉईंट समजून घेऊ. मूलध्वनी लिपिबद्ध झाले की त्यांना ही संज्ञा प्राप्त होते. लिपिबद्ध झाले म्हणजे ते लिहिल्या गेले, तर त्यांना काय संज्ञा प्राप्त होणार, हीच संज्ञा प्राप्त होणार. त्यालाच काय म्हटल्या जाणार, वर्ण ही संज्ञा काय होते, प्राप्त होते. त्यांना काय म्हटल्या जाते मग, वर्ण. चला समोरचं पॉईंट समजून घेऊया आपण. ध्वनी, मूलध्वनीच्या एकत्रीकरणातून ध्वनी बनतो. बरोबर आहे का, बरोबर आहे. मूलध्वनी जेव्हा र आणि ओ एकत्र येतो, जेव्हा त्याच्यापासून रो बनतो, याचाच अर्थ तो काय बनलेला आहे, तर तो बनतो बेटा तिथं ध्वनी. तो काय बनतो रे, ध्वनी. समजून घेऊ आपण उदाहरणाच्या द्वारे. इथं मूलध्वनी जर बघितलं, मूलध्वनी आहे तुमच्यासाठी ब. मूलध्वनी काय, ब. त्याच्यामध्ये मी ऍड केला दुसरा मूलध्वनी, तर म्हणजे आपल्याला काय बनवायचं, मूलध्वनीच्या एकत्रीकरणातून. म्हणजे एकत्रीकरणातून इथं एक पेक्षा जास्त तिथं मूलध्वनी दाखवावं लागणार. म्हणजे ब आहे, आणि याच्यामध्ये जर बघितलं आपण आ नावाचं काय केलं, मूलध्वनी काय केलं, ऍड केलं. तर याच्यापासून एक ध्वनी निर्माण झाला बेटा. ध्वनीचं नाव आहे बा. हे ध्वनीचं नाव काय रे, बा. त्याच्यानंतर पॉइंट चेक करा. त्याच्यानंतरचा पॉइंट काय म्हणतो, इथं जर शब्द जर चेक केला आपण,
य दिसतो तुम्हाला, य य नावाचं काय दिलेलं आहे आपल्याला, मूलध्वनी दिलेला आहे. त्याच्यानंतर जर चेक केलं त्याच्यामध्ये जर आपण ओ टाकला, त्याच्यामध्ये काय टाकलं बेटा आपण, ओ, तर हा शब्द बनतो यो. हा शब्द काय बनलेला आहे, यो. ठीक आहे, म्हणजे य आणि ओ जर टाकलं म्हणजे मूलध्वनी दोन एकत्र आलेले आहे, य आणि ओ, तर त्यांना आपण काय म्हणणार, यो म्हणणार. त्याच्यानंतर जर एखादा शब्द अजून जर समजून घेतलं याच्यामध्ये, ठीक आहे, मूलध्वनी समजून जर घेतलं तर आपण याच्यामध्ये ऍड केलेला आहे क, प्लस याच्यामध्ये ऍड केलं आपण थोडं, आपण काय करू, याला रिपीट करूया. ते का सांगतो तुम्हाला, चेक करा. याच्यामध्ये य मध्ये मी अ ऍड करतो, म्हणजे इथं शब्द निर्माण झालेला आहे तो. इथं जर वेगळ्या कलर मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो, शब्द निर्माण काय झाले इथं, य आणि अ जर आलं असेल तर याच्यापासून य बनलेला आहे. त्याच्यानंतर ब आणि आ एकत्र आल्याच्या नंतर त्याच्यापासून काय बनलेलं आहे, बा बनलेला आहे. समोरचा शब्द जर मी बघितलं तर तुम्हाला दिसत आहे क, आणि याच्यामध्ये काय दिसतो बेटा आपल्याला, ओ दिसत आहे. म्हणजे क आणि ओ हे मूलध्वनी जेव्हा एकत्र येतात, हे मूलध्वनी जेव्हा एकत्र येतात तर याच्यापासून निर्माण काय होणार, तर याच्यापासून निर्माण झालं बेटा को, आहे की नाही, काय निर्माण झालेलं आहे, को. मग इथं जर बघितलं ध्वनी काय निर्माण झालेला आहे, मूल ध्वनी एकत्र आल्याच्या नंतर याच्यामध्ये ध्वनी काय निर्माण झालेला आहे, बा नावाचा. ध्वनी काय निर्माण झालेला आहे, य नावाचा. आणि ध्वनी काय निर्माण झालेला आहे, को नावाचा. आणि हे ध्वनी एकत्र जर केले आपण, हे तिन्ही ध्वनी जर एकत्र जर केले तर याच्यापासून निर्माण होतो बेटा बायको, खतरो के खिलाडी. येत आहे तुमच्या लक्षामध्ये, हा काय निर्माण झाला, हा निर्माण झाला बेटा आपल्यासाठी शब्द, आहे की नाही, ज्याची सर्वजण तयारी करत आहे. बरोबर आहे की नाही. बायको नावाचा हा निर्माण काय झालेला आहे तिथं शब्द, आणि बायको हा जो शब्द आहे तो कशापासून बनलेला आहे, तर इथं दिसते आपल्याला बा, इथं दिसतो आपल्याला, सॉरी इथं हलंत नाही पाहिजे तो, हे गोष्ट पण समजून घ्या, कारण की हलंत काय येणार नाही, की त्यानं याच्यामध्ये कोण मिक्स झालेला आहे, तर याच्यामध्ये मिक्स झालेला आहे. ठीक आहे, याच्यामध्ये कोण मिक्स झालेला आहे, तर अ त्याच्यामध्ये मिक्स झालेला आहे. पॉईंट क्लिअर का. मग बायको नावाचा इथं शब्द बनला, बायको नावाचा शब्द कशापासून बनला, बा य को या ध्वनीपासून. बा कशापासून बनला तर इथे समजून घ्या, ब आणि आ या मूलध्वनीपासून. त्याच्यानंतर जर बघितलं य, य दिसत आहे पण य कशापासून बनलेला आहे, य हलंत आहे तो, अर्धा आहे तो, पूर्ण उच्चार नाही त्याचा, त्याला लंगड पण म्हणतात तुम्ही. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोण दिसतो, अ. को जर बघितलं क आणि ओ दिसत आहे तुम्हाला, म्हणजे इथे लक्षात येते की ध्वनी जे आहे समजा कशापासून बनलेलं आहे, मूल ध्वनीच्या एकत्रीकरणापासून. मूलध्वनी एकत्र आले, मूलध्वनी एकत्र आले, मूलध्वनी एकत्र आले, आणि याच्यापासून निर्माण झालं बेटा आपल्यासाठी काय, तर तिथं ध्वनी निर्माण झाले. ध्वनी एकत्र आले, निर्माण झाला शब्द, शब्द एकत्र आले, निर्माण झाला वाक्य. पॉइंट क्लिअर इथपर्यंत. चलो आगे बढ़ेंगे, देश भी आगे बढ़ रहा है, हम भी आगे बढ़ेंगे. बघा समोरचा पॉइंट काय दिसतो काय नाही, थोडं वाचा 1 मिनिटासाठी. चला चेक करून घेऊया आपण ध्वनीच्या बाबतीत. हे स्टेटमेंट विचारलं गेलेलं आहे आयोगाने, ध्वनी हा भाषेतील मूलभूत घटक आहे. बरोबर आहे का, तर हो सर, कारण की मूळ जर बघितलं, ठीक आहे, ध्वनी हा भाषेतील मूलभूत घटक आहे, त्याच्याशिवाय आपण म्हणू शकतो समोर जाऊ शकत नाही. कोणतीही भाषा ही ध्वनीपासून बनलेली असेल. आता मला सांगा, भाषा म्हणजे काय, बोलणे महत्वाचं असतो, ठीक आहे, मग बोलणे जर महत्वाचं असेल तर त्याच्यामध्ये ध्वनी येणारच ना भाऊ, हे पण डोक्यामध्ये ठेवायचं आपल्याला. भाषा ही ध्वन्यात्मक असते. ध्वन्यात्मक असते म्हणजे काय, की त्याच्यामध्ये ध्वनी हे समावलेला असो, कशामध्ये, भाषामध्ये. हा पण पॉईंट अतिशय महत्वाचा आहे. ध्वनीलाच स्वन असेही म्हणतात, ठीक आहे, हा पण पॉईंट इथं लक्षात ठेवून घ्या की ध्वनीलाच काय म्हटल्या जाते, तिथं स्वन पण म्हटल्या जाते. त्याच्यानंतरचा पॉईंट बघा, मराठीतील ध्वनी, ठीक आहे, हा पॉईंट अतिशय महत्वाचा आहे. फॅक्च्युअल आहे बेटा तो, पण आपल्याला जर बघितलं तर आपल्याला त्याला समजून घ्यायचं आहे, किंवा आपण म्हणू शकतो त्याला लक्षात ठेवायचा आहे. मराठीतील ध्वनी म्हणजे आपण जे मराठी बोलतो, ठीक आहे, त्याच्यामधला जो ध्वनी आहे, संस्कृत, प्राकृत आणि काय दिसतो तिथं, अपभ्रंश या परंपरेने बदलत आलेला आहे, किंवा परंतु ठीक आहे आलेला आहे तो. कसं, मराठीतील जो ध्वनी आहे, जे काही आपण बोलतो बेटा, ते जर बघितलं संस्कृत मधून, प्राकृत मधून, आणि काय दिसते तिथं, अपभ्रंश होऊन ते काय आलेले आहे, मराठीमध्ये आलेले आहे. त्याच्यानंतर बघा, परंतु, परंतु
लिपी जर बघितली स्वीकारताना, ठीक आहे, मात्र मराठीने कशाची लिपी स्वीकारलेली आहे, तर संस्कृतची लिपी स्वीकारलेली आहे. म्हणजे संस्कृतने जी लिपी स्वीकारलेली आहे तीच लिपी कोणी स्वीकारलेली आहे, मराठीने स्वीकारलेली आहे. ती आपण प्राकृत मधून घेतलेली नाही, अपभ्रंश मधून जे समजा आपण म्हणू शकतो लिपी असेल त्याची लिपी घेतली नाही. आपण लिपी कशाची घेतली, तर संस्कृतची लिपी आपण स्वीकारलेली आहे. मग संस्कृतने कोणती लिपी स्वीकारली सर, तर संस्कृतने लिपी स्वीकारली, तिचं नाव आहे देवनागरी लिपी. काय रे, देवनागरी लिपी कोणी स्वीकारलेली आहे, संस्कृतने. तीच कोणी स्वीकारलेली आहे, मराठीने. येते तुमच्या लक्षामध्ये. चला आता हे जे 3 शब्द दिसतात तुम्हाला, संस्कृत, प्राकृत आणि अपभ्रंश, काय होते ते पण सांगून द्या सर. इथं चेक करा. प्राकृत या शब्दाचा आपल्याला लक्षात येतो की जुन्या मराठी भाषेतील ध्वनी, म्हणजे जर बघितलं प्राकृत शब्द जर बघितलं तर जी जुनी मराठी होती, ठीक आहे, 12व्या शतकातील, त्याच्यामधले जे ध्वनी मराठीत आलेले आहे त्यालाच काय म्हटलं जाते, प्राकृत मधून आलेले काय म्हटलं जाते, ध्वनी म्हटलं जाते. किंवा त्या प्राकृत शब्दाचा तुझा अर्थ आहे. अपभ्रंश म्हणजे काय, अपभ्रंश म्हणजे शब्द संस्कृत मधून मराठीत येताना त्यांच्या मूळ रूपात होणारा बदल, म्हणजेच काय असेल बेटा तिथं अपभ्रंश असेल. आता चेक करून घ्या अपभ्रंश कोणाला म्हणायचं. म्हणजे एखादा शब्द आहे, शब्द आहे, बरोबर आहे, शब्द आहे, उमेश नावाचा एक शब्द होता, बरोबर आहे. उमेश म्हणता म्हणता समजा माझ्या आजोबाला वगैरे आलं नाही ते, तर त्यानं उम्या करून टाकला. मग समोर उम्या उम्याच चालू होतं. येत आहे तुमच्या लक्षामध्ये. म्हणजे इथं जर बघितलं, जसं जर ब्रिटिश लोक जर बघितलं तर त्यांना सिंधू हा शब्द येत नव्हता, सिंधू हा शब्द येत नव्हता, सिंधू नदीचं नाव त्यांना येत नव्हतं, तर त्यांना इंदू इंदू ते म्हणायला लागले, त्याच्यानं इंडस हे नाव पडलं, बरोबर आहे. हे तुम्हाला माहिती आहे, ते अपभ्रंश होऊन आलेले. तसंच मराठीमध्ये शब्द तुम्हाला दिसतात, काही शब्द असे असतात की ते जे समजा अपभ्रंश होऊन त्याच्यामध्ये काहीतरी मूळचे जे शब्द आहे किंवा मूळचं जो नाव आहे त्याच्यामध्ये बदल होऊन जो शब्द समोर येतो त्यालाच म्हटल्या जाते अपभ्रंश असं म्हटल्या जाते. समोर बघा काय दिलेलं आहे, शब्द दिलेला आहे वर्ण. वर्ण म्हणजे काय, ज्या पद्धतीने लिहिले जातात त्या पद्धतीला, ज्या पद्धतीने लिहिले जातात त्या पद्धतीला वर्ण असे म्हणतात. लिपी म्हणजे लेखन पद्धती होय. ठीक आहे, ठीक आहे, हे वर्ण नाही, ठीक आहे, हे चुकीचं आहे. इथं ते जर बघितलं आपण लिपी म्हणू शकतो. ठीक, लिपी ज्या पद्धतीने लिहिले जातात त्या पद्धतीला लिपी म्हणतात. त्याला काय म्हटलं जाते बेटा, लिपी म्हटल्या जाते. काय म्हणायचं ते समजून घ्या. आता मला सांगा, माझं फॉर्मॅट असं आहे, मला जर स हा ध्वनी जर उच्चार करायचा असेल तर मी स नावाचा ध्वनी हे असं लिहिणार. हा माझा एक फॉर्मॅट आहे लिहिण्याचा, बरोबर आहे. मी हे असं लिहिणार का, बरोबर आहे. हे असं स लिहिणार आहे का, नाही लिहिणार आहे. म्हणजे ही जर बघितलं ही एक लिपी आहे ना, लिपी जर बघितलं तर हे आपण पहिल्यापासून असं लिहित आहे मराठीमध्ये, म्हणजे आपण देवनागरी लिपी स्वीकारलेली आहे म्हणून स आपण असं लिहिणार आहे. आता उर्दू मध्ये, हिब्रू मध्ये काहीतरी वेगळंच असू शकते, स साठी असं काहीतरी चिन्ह असू शकते तिथं, बरोबर आहे की नाही. पण इथं जर बघितलं यांचं एक फॉर्मॅट आहे, म्हणजे इथं समजून घ्या ज्या पद्धतीने लिहिले जातात ते काय म्हणतो की वर्ण, तो असं पॉइंट पूर्ण आहे की इथं जर बघितलं लिपी याचा पॉइंट तो असा आहे, चेक करा इथं काय म्हणायचंय त्याला, त्याला असं म्हणायचं बेटा, लिपी कोणाला म्हणायचं सर, लिपी त्यालाच म्हणणार आपण. इथं हा पॉइंट नाही आहे, वर्ण ज्या पद्धतीने लिहिले जातात. आता हा एक वर्ण आहे तुम्हाला माहित आहे, तो याच पद्धतीने मी लिहिणार. ज्या पद्धतीने लिहिले जातात त्यांना काय म्हटलं जाते, लिपी असे म्हटल्या जाते. आता समजून घ्या, लिपी म्हणजे लेखन पद्धती होय. लेखनाची काय रे बेटा, ती पद्धत. लेखन म्हणजे लिहिणे, लिहिण्याची ती काय पद्धत आहे, त्यालाच काय म्हटलं जाते, लिपी असं म्हटल्या जाते. हे पॉइंट सगळं तुमच्या नोट मध्ये असायला पाहिजे, जे अतिशय महत्वाचे आहे. चला समोर जाऊ. आता आपल्याला एक एक पॉइंट इथं डिस्कस करायचा आहे किंवा समजून घ्यायचा आहे, काय म्हणतो काय नाही. लिपी हा तुम्हाला शब्द दिसत आहे. लिपी हा काय दिसतो आपल्याला, शब्द दिसत आहे. लिपी हा शब्द कशापासून बनलेला आहे हे आयोगाने 1000 वेळेस विचारलेला आहे. जर आयोग तिथं 1000 वेळेस विचारत असेल तर आपण एक वेळेस तर लक्षात ठेवू द्या ना. येत आहे तुमच्या लक्षामध्ये. पण लक्षात ठेवा, लिपी जर बघितलं, लिपी, लिपी हा जो शब्द बनलेला आहे, हा शब्द बनलेला आहे बेटा लिप. लिप या संस्कृत धातूपासून बनलेला आहे. कोणापासून बनलेला आहे, संस्कृत धातूपासून. काय बनलेला आहे, लिप. या संस्कृत धातूपासून लिपी हा शब्द बनलेला आहे. मग तुम्हाला देतो तो प्राकृत पासून बनलेला आहे, बरोबर आहे.
तो हिब्रू पासून बनलेला आहे, तो तिकडं बंगाली पासून बनलेला आहे, हे काहीच नसेल. फक्त लक्षात ठेवायचं आपल्याला संस्कृत धातूपासून काय बनलेलं आहे, लिपी शब्द बनलेला आहे. लिप या संस्कृत धातूपासून लिपी शब्द बनलेला आहे, हे तुम्हाला डोक्यामध्ये ठेवायचं आहे. हा फॅक्च्युअल डाटा आहे. लिपी हा शब्द बनलेला आहे, त्याचा अर्थ होतो या लिप या धातूचा अर्थ काय होतो, लिपणे, त्याच्यानंतर लिहिणे, आणि काय होतो रे, माखणे. त्याचा अर्थ काय होतो, लिंपणे, त्याच्यानंतर जर बघितलं लिहिणे, आणि काय होतो, माखणे. आता आपल्याला ग्रामर मध्ये किंवा व्याकरणामध्ये काय समजून घ्यायचं आहे, की आपल्याला समजून घ्यायचं लिहिणे आहे की नाही. आपल्याला लिंपणे माखणे याचं काय होतं आणि त्याचं विश्लेषण करा, आणि ते काही विचारलं जात नाही, फालतू तिथं टाइम वेस्ट आहे बेटा. इथं समजून घ्या, आपल्याला याच्यामधून शब्द उचलायचा आहे लिहिणे. म्हणजे लिपी जर बघितलं लिपी, तर त्याचा अर्थ होतो लिहिणे. मराठीमध्ये व्याकरणामध्ये काय येणार आहे, लिहिणे हे महत्वाचं असेल. चला, शब्दाच्या अर्थावरून तुम्हाला कळालं असेल. मराठी भाषेने जी लिपी स्वीकारली आहे तिला, ठीक आहे, किंवा त्या लिपीला काय म्हटल्या जाते, तर त्या लिपीला म्हटल्या जाते देवनागरी लिपी. तिला काय म्हटल्या जाते बेटा, देवनागरी लिपी असे म्हणतात. बरोबर आहे, देवनागरी लिपी असे म्हणतात. तिलाच 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 बेटा बाळबोध लिपी, बाळबोध लिपी म्हटल्या जाते. मग सर बाळबोध लिपी का म्हटल्या जाते, थोडं स्पष्टीकरण द्या. बाळबोध लिपी याच्यासाठी म्हटल्या जाते की ही लिपी जी आहे, समजा लहान बाळाला पण बोध होते म्हणजे समजते. ठीक आहे, बाळ शब्द दिसतो तुम्हाला म्हणजे लहान असतो, बरोबर आहे. आता बाळ जो समजा बाळ तर मोठ्या मोठ्या लोकांसाठी पण म्हटल्या जाते. कार्यकर्ता हा 80 किलोचा असतो, पण तरी ती काय म्हणते, माझा बाळ आहे ते, बरोबर आहे. आता बघा हा बेटा बाळ जो शब्द तुम्हाला दिसत आहे, की आपण जो तो शब्द जर बघितला लहान मुलांसाठी वापरला जाते. लहान मुलांना पण ही बोध होते म्हणजे समजते, कळते. ठीक आहे, त्या लिपीला काय म्हटल्या जाते, बाळबोध लिपी असे म्हटल्या जाते. तिला काय म्हटल्या जाते रे, बाळबोध लिपी म्हटल्या जाते. चला, लिपीमुळे लेखन शक्य झाले. आता मला सांगा, लिपी जर नसती, आहे की नाही, लिपी जर नसती तर मला सांगा, मी हे लिहू शकलो असतो का, बाळबोध हा शब्द लिहू शकलो असतो का, मी लिहू शकलो नसतो. तुम्ही पत्र लहानपणामध्ये लिहू शकले असते का, लिहू शकले नसते, बरोबर आहे. आणि मार पण खाऊ शकले नसते तुम्ही, जर पत्र जर तुमचं सापडला गेलं असेल तर तेव्हाच्या काळामध्ये. म्हणजे हे लक्षात ठेवायचं, लिपीमुळे काय शक्य झालेलं आहे, लेखन शक्य झालेला आहे. चला, समोर पॉइंट दिसतो आपल्याला देवनागरी लिपीच्या बाबतीत. आता देवनागरी लिपीला देवनागरी हा शब्द कुठून आलेला आहे ते पण आपल्याला फक्त लक्षात, म्हणजे तो देवनागरी शब्द लक्षात ठेवण्यासाठी ही कन्सेप्ट तुम्हाला सांगतो. हे विचारल्या जाते का, तर विचारल्या जात नाही भाऊ, काही अडचण नका घेऊ. इथे जर बघितलं देवनागरी लिपी, नगरात किंवा शहरात राहणाऱ्या देव म्हणजेच काय आर्य लोकांच्या लिपीला देवनागरी लिपी असे म्हटल्या जाते. आता समजून घ्या, काही नाही, एकदम चिल्लर पॉईंट आहे, चौकातला पॉईंट आहे. काय आहे त्याच्यामध्ये, की नगरात म्हणजे काय, शहरात राहणारे जे लोक होते पहिले, आपण तर जंगलानं राहत होतो म्हणते, बरोबर आहे की. तर इथे जर बघितलं शहरात राहणारे जे लोक होते ते आर्य लोक होते. आपण जे जंगलात राहणारे लोक होतो किंवा खेड्यापाड्यात राहणारे जे लोक होतो, तर हे जे शहरात राहणारे लोक आहे की नाही, त्यांना आपण देव लोक म्हणायचो. त्यांना काय म्हणायचो बेटा आपण, देवलोक. त्यांना जर देवलोक जर म्हणत असेल तर त्यांची एक लिपी होती, त्यांची एक काय होती, लिहिण्याची पद्धत होती. मग आपण काय समजायला लागलो किंवा काय म्हणायला लागलो, की नगरात म्हणजे शहरात राहणारे लोक जे देव लोक आहे त्यांची जे लिपी आहे त्यांना आपण म्हणायला लागलो देवनागरी लिपी. देव आर्य लोक ते कुठं राहत होते, नगरात राहत होते, म्हणून आपण काय म्हणायला लागलो, त्यांना देवनागरी लिपी असं म्हणायला लागलो. येते तुमच्या लक्षामध्ये. चला, आता मी जर बघितलं, मी आहे भाऊ विदर्भातला, बरोबर आहे की. थोडं भाषा जी आहे समजा, म्हणजे आपण जर चेक जर केला, भाषा हे बदलू शकते, तुमची भाषा वेगळी असू शकते, माझी भाषा थोडं बोलण्यामध्ये फरक पडू शकतो. कारण की म्हटल्या जाते की भाषा हा जो आहे समजा नदीच्या प्रवाहासारखा असतो, आणि तो दर 4 मैलला किंवा 2 मैलला तिथं बदलत असतो. ठीक आहे, तर महाराष्ट्रातील जनतेला हेच म्हणायचं आहे की माझी भाषा जर बघितलं विदर्भातली आहे, थोडी तिथं तुम्हाला अडचण जाऊ शकते, अडचण जाणारच नाही. ठीक आहे, थोडी रफ भाषा आहे रे विदर्भातली, समजून घ्या. देवनागरी लिपी लिहिणाऱ्यांच्या, ठीक आहे, लिहिली जाते देवनागरी लिपी. आता ही जी लिपी आहे लिहिणाऱ्याच्या, म्हणजे मी लिहित आहे, तर माझी जर समजा डावी बाजू जर बघितली बेटा ही आहे, उजवी बाजू ही आहे. तर इथं समजून घ्या, देवनागरी लिपी लिहिणाऱ्यांच्या डावीकडून, कुणीकडून, डावीकडून उजवीकडे, ठीक आहे, लिहिली जाते, असा पॉइंट आहे. काय म्हणायचं आहे त्याला, देवनागरी लिपी लिहिणाऱ्याच्या
डावीकडून कुणीकडे लिहिल्या जाते, उजवीकडे लिहिल्या जाते. त्याच्यानंतर पॉईंट समजून घ्या. देवनागरी लिपी ठीक आहे रेषांनी बनलेली आहे. आता देवनागरी लिपी कोणत्या रेषांनी बनलेली आहे? आता तुम्ही म्हणसाल निळ्या रेषांनी बनलेली आहे सर, पांढऱ्या रेषांनी बनलेली आहे, आम्ही खडू खात होतो, बरोबर आहे की लेखणी आहे की नाही, पांढऱ्या रेषांनी बनलेली आहे. तसं नाही, काय म्हणायचं त्याला, देवनागरी लिपी ही जर बघितलं उभ्या, आडव्या, गोल, अर्धगोल, गोल किंवा काय म्हणू शकतो आपण अर्धगोल. ठीक आहे, समोरचा पॉईंट जर समजून जर घेतलं तर आपण आडव्या तर लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये, किंवा तिरप्या आणि तिरप्या आहे की नाही, समजू शकतो आपण तिरप्या रेषांनी बनलेली आहे. म्हणजे मला सांगा उभ्या, आडव्या, गोल, अर्धगोल, तिरप्या रेषांनी बनलेली आहे कुठली लिपी आहे? ते देवनागरी लिपी. समजून घ्या कसं आहे ते. आता मला हा एक काय लिहायचं आहे, एक मला अक्षर लिहायचं आहे, मे नावाचं अक्षर लिहायचं आहे. मे महिना असतो की नाही आपला, मे नावाचं मला अक्षर लिहायचं आहे. तर मे नावाचं जर मला अक्षर लिहायचं असेल तर मला ही एक रेषा द्यावं लागणार, बरोबर आहे, वरची रेषा. जे तुम्हाला काय दिसते बेटा, आडवी रेषा दिसते ही. त्याच्यानंतर एक उभी रेषा द्यावं लागणार, बरोबर आहे, म्हणजे उभी रेषा दिसत आहे. त्याच्यानंतर जर बघितलं परत एक आडवी रेषा द्यावं लागणार, परत एक उभी रेषा द्यावं लागणार, इथं अर्धगोल किंवा आपण म्हणू शकतो गोल झालेले. या रेषांपासून काय बनलेलं आहे आता, म बनलेला आहे. आणि जर मला मे जर बनवायचं असेल तर ही तिरपी रेषा आहे की नाही रे, आहे. मग मला सांगा देवनागरी लिपी जर समजा कोणत्या रेषांनी बनलेली आहे असा तुम्हाला प्रश्न 200% येतो बेटा, 100% नाही म्हणत मी. उभ्या, सर आडव्या, गोल, अर्धगोल, तिरप्या रेषांनी बनलेली आहे. पॉईंट कळतो इथपर्यंत? ठीक आहे, समजून घेऊ समोरचा पॉईंट काय दिसतो. काय दिलेलं आहे देवनागरी लिपीत, प्रत्येक ध्वनीसाठी स्वतंत्र काय दिलेले आहे तिथे ध्वनी चिन्ह असते. देवनागरी लिपीत प्रत्येक ध्वनीसाठी स्वतंत्र ध्वनी चिन्ह असते. म्हणून हिला हिला काय म्हटल्या जाते, तर हिला आदर्श लिपी पण म्हटल्या जाते बेटा. काय म्हटल्या जाते हिला? आदर्श लिपी पण म्हटल्या जाते. आता सांगतो मी, जसं मला सांगा इंग्लिश मध्ये जर मला बी म्हणायचं आहे बी, तर मी बी हे असं पण लिहू शकतो, कॅपिटल बी म्हणतो आपण. त्याच्यानंतर जर बघितलं तर बी हे आपण असं पण लिहू शकतो. म्हणजे मला सांगा इथं की इथं दोन दोन तुम्हाला अक्षर दिसत आहे कशामध्ये, इंग्लिश मध्ये. पण देवनागरी लिपीत तसं नाहीये की प्रत्येक ध्वनीसाठी ठीक आहे स्वतंत्र ध्वनी चिन्ह आहे. प्रत्येक ध्वनीसाठी काय दिलेलं आहे तिथं, स्वतंत्र ध्वनी चिन्ह तुम्हाला दिसत आहे. तर गेला रे हे अक्षरचं, हा इकडे गेला तो कोपऱ्यामध्ये. तर हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जसं मला जर अ जर म्हणायचं असेल तर मी हे अ लिहिणार, ठीक आहे. मी हे असं क लिहिणार आहे का त्याच्यासाठी? नाही, कारण की इथं दिसतो आपल्याला देवनागरी लिपीत प्रत्येक ध्वनीसाठी स्वतंत्र काय दिलेलं आहे, ध्वनी चिन्ह आहे. हे एक ध्वनी चिन्ह आहे आपल्यासाठी. येत आहे. चला समोर जाऊ आपण, पॉइंट काय म्हणतो तो. देवनागरी लिपीत जोडाक्षरे लेखन एका पुढे एक अक्षर जोडून केले जाते. समजा इथं समजून घ्या, देवनागरी लिपीत जर बघितलं आपल्याला जर अक्षर जर जोडायचं असेल तर आपण असं पण जोडतो, ड आणि ड हे जोडाक्षर आहे. किंवा इथं जर बघितलं डबल ज हे जर बघितलं हे पण जोडाक्षर आहे, बरोबर आहे. पण मराठीमध्ये जर बघितलं देवनागरी लिपीमध्ये आपण म्हणू शकतो जोडाक्षर हे एका पुढे एक देऊन काय केल्या जाते तिथं लिहिल्या जाते. पण मराठीमध्ये आपण दोन पद्धतीने जोडाक्षर लिहित असतो. इथं जर चेक जर केलं, जर मला समजा न जर लिहायचं असेल तर ही न आडवी पद्धत झाली बेटा. आणि इथं जर बघितलं न जर लिहायचं असेल मला तर असं पण मी न लिहू शकतो, बरोबर आहे. ही उभी पद्धत झाली जोडाक्षराची. मराठीमध्ये आपण दोन पद्धतीने लिहित असतो. समोरचा पॉईंट समजून घ्या. देवनागरी ही ठीक आहे कोणती लिपी आहे तर आपण पॉईंट बघितलेला आहे की ती जर बघितलं आदर्श लिपी आहे सर. ठीक आहे, आदर्श लिपी आहे, बाळबोध लिपी आहे. चला समोरचा पॉईंट, देवनागरी लिपी लोकांना भारतात आणली, कोणी आणली आहे ते असं पॉईंट. देवनागरी लिपी आर्य लोकांनी, कोणी आणलेली आहे ते आर्य लोकांनी भारतात आणली आहे. देवनागरी लिपीचा उगम जर बघितलं ठीक आहे तर कोणत्या लिपीपासून बनलेला आहे, तर लक्षात ठेवायचं तिथं ब्राह्मी लिपीपासून काय बनलेला आहे, देवनागरी लिपीचा उगम झालेला आहे म्हटल्या जाते. हा प्रश्न मी तुम्हाला जेवढे पॉईंट दाखवत आहे इथं हे कोणत्या ना कोणत्या एक्झाम मध्ये विचारलेले आहे. आणि हे पॉईंट अतिशय महत्वाचे आहे, यांना तुम्ही हायलाइट करा. हायलाइट करा म्हणजे व्यवस्थित लिहा बेटा त्यांना. ब्राह्मी लिपीपासून बनलेले आहे
कुठली लिपी असेल ते देवनागरी लिपी निर्माण झालेली आहे. ब्राह्मी लिपी असं म्हटलं जाते की ब्रह्मदेवाने, आता तुम्ही मानता की नाही मानता हे मला माहित नाही, ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या लिपीला ब्राह्मी लिपी असं म्हटल्या जाते. हे ब्रह्मदेवाच्या तोंडातून, ठीक आहे, आपण म्हणू शकतो ते बोलले, त्याच्यानंतर त्याच्या हातातून ते काय म्हणू शकतो, ती लिपी लिहिलेली आहे, त्यालाच काय म्हटलं जाते, ब्राह्मी लिपी असं म्हटल्या जाते. हे ब्रह्मदेवाने निर्माण केलेली आहे. आता बघा, देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा किती, तर याचं आन्सर बेटा इथं काय दिलेलं आहे तुम्हाला, 6 दिलेला आहे. आणि हे 6 लक्षात ठेवायचं आपल्याला. म्हणजे देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा पण 6च आहे. हे 6 भाषा ज्या समजा देवनागरी लिपीमध्ये लिहिल्या जातात, हे समोर एक पॉइंट येणार आहे, त्यांना आपण कोणती भाषा म्हणतो, ठीक आहे, एक्झॅक्ट ते क्लिक नाही होत आहे, आठवल्यावर सांगतो. देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा 6 आहे. कोणकोणत्या आहेत सर ते सांगून द्या. इथं जर बघितलं, पहिली मराठी, देन हिंदी, त्यानंतर संस्कृत, हे अंश, त्याच्यानंतर जर बघितलं गुजराती, पाली, आणि शेवटची काय दिसते, बंगाली. काय दिलेलं आहे, मराठी, हिंदी, संस्कृत, गुजराती, पाली, आणि इथे काय दिलेलं आहे, बंगाली. या 6 भाषा कशामध्ये लिहिल्या जाते, तर देवनागरी लिपीमध्ये लिहिल्या जाते. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. मराठी असेल त्याच्यामध्ये हिंदी, संस्कृत आहे, गुजराती आहे, पाली, आणि काय दिसे, बंगाली. या 6 भाषा कशामध्ये लिहिल्या जाते, हे तर देवनागरी लिपीमध्ये लिहिल्या जाते. बाळबोध लिपी, आता हे पॉईंट मी तुम्हाला ऑलरेडी क्लिअर करून दिलेला आहे. बाळबोध लिपी का म्हणतो आपण तिला, कारण की ती लहान बाळाला पण काय होते, समजते, कळते, बोध होते, म्हणून ह्या लिपीला बाळबोध लिपी असे म्हटल्या जाते. पॉईंट क्लिअर झालेले असेल तर समोर जाऊया. आता हे मोडी लिपीच्या बाबतीत आहे, थोडं समजून घ्या. मोडी लिपी वाचण्यास कठीण आहे, बरोबर आहे का, तर हो, थोडं वाचण्यास ही काय असते बेटा, कठीण असेल. जसं तुम्हाला माहित असेल, महाराजांच्या मुद्रावरती, बरोबर आहे की राजमुद्रावरती ते जे लिहिलेलं आहे ते मोडी लिपीमध्ये लिहिलेलं आहे, ते वाचण्यासाठी थोडं कठीण जाते आपल्याला. त्याच्यानंतर बघा, मोडी लिपीत ऱ्हस्व दीर्घ असा फरक नाहीये, काही टेन्शन नाही भाऊ, ठीक आहे. म्हणजे इथं जर बघितलं ना, एकदम तुम्ही ऱ्हस्व लिहा, दीर्घ लिहा, काही विषय नाही त्याच्यामध्ये, कशामध्ये, मोडी लिपीमध्ये, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, मोडी लिपी लिहिण्याची पद्धत शिवकाळ व पेशवे काळात प्रचलित होती. आता हाच पॉईंट तुम्हाला सांगितलं मी, महाराजांच्या जे समजा राजमुद्रा आहे त्याच्यावर ही लिपी लिहिल्या गेलेली आहे. म्हणजे ही लिपी कोणत्या काळामध्ये समजा प्रचलित होती, शिवकाळा आणि पेशवे काळात ही लिपी जे समजा जास्तीत जास्त वापर या लिपीचा व्हायचा. यादवकालीन राजा हेमाडपंत, राजा काय दिसतो आपल्याला, हेमाडपंत, यांनी ही लिपी निर्माण केली. कोणी निर्माण केली, तर राजा हेमाडपंत. कोणती लिपी, तर मोडी लिपी यांनी निर्माण केली. म्हणून मोडी लिपीला हेमाडपंती लिपी पण म्हटल्या जाते. हेमाड नाही रे, काय दिसतंय तर हेमाडपंत, हेमाडपंती लिपी पण म्हटल्या जाते. त्या लिपीला काय म्हटल्या जाते, हेमाडपंती लिपी असे पण म्हटल्या जाते. हा पॉईंट पण लक्षात ठेवायचा. मोडी लिपी कन्नड लिपी सारखी थोडी असते, हे लिपीप्रमाणे असते. तर आपण जर कन्नड म्हणजे साऊथ इंडियन मध्ये जर गेलो तर त्यांची जी लिपी आहे ती वेगळी दिसते, आपल्याला वाचता पण येत नाही, थोडीफार त्यांच्यासाठी असते असं किडी माकोड्यासारखं, बरोबर आहे की नाही. तर ते समजून घ्या, तिलाच काय म्हटलं जाते, मोडी लिपी. हे आदर्श लिपी बाबतीत एक पॉईंट आला होता की देवनागरी लिपीला आदर्श लिपी का म्हटल्या जाते, तर आता समजून घ्या. ज्या लिपीमध्ये प्रत्येक ध्वनीसाठी स्वतंत्र चिन्ह असते त्या लिपीला, आता मला सांगा, क साठी हे असं आहे, फ साठी इथं जर बघितलं हे असं आहे, काही लोक क आणि फ सारखेच लिहितात, पण बेटा दोघांसाठी वेगवेगळे चिन्ह जर असेल तर ह्या लिपीला काय म्हटलं जाणार, स्वतंत्र चिन्ह असे त्या लिपीलाच काय म्हटलं जाते, तर त्या लिपीला म्हटलं जाते बेटा आदर्श लिपी. तिला काय म्हटलं जाते रे, आदर्श लिपी म्हटल्या जाते. तिलाच म्हटलं जाते आदर्श लिपी. पण कळलं. आता बघा, ब्राह्मी लिपीच्या बाबतीत आपण उल्लेख केला होता. ब्राह्मी लिपी म्हणजे काय,
ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या लिपीस, ठीक आहे, काय म्हटलं जाते, तर तिथं म्हटलं जाते ब्राह्मी लिपी म्हटल्या जाते. ही लिपी कोणी तर निर्माण केलेली आहे, ब्रह्मदेवाने तिथं निर्माण केलेली आहे. समोरचा पॉईंट आपल्याला समजून घ्यायचा. भाषा, लिपी हा शब्द बघितलेला आपण. लिपी शब्द लिप पासून बनलेला आहे. ते सगळं तुम्हाला स्टार्टिंग पॉईंट तर एंडिंग पॉईंट पर्यंत ते सगळं तिथं समजून घ्यायचं, क्लिअर समजून. भाषा शब्द भाष्य, परत प्रश्न विचारला गेलेला आहे बरं. भाष्य या संस्कृत धातूपासून, भाष्य या संस्कृत धातूपासून काय बनलेला आहे, भाषा शब्द निर्माण झालेला आहे. त्याचा अर्थ काय होतो, तर त्याचा अर्थ होतो बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे. हे पण विचारले गेले. भाषा या शब्दाचा किंवा भाष्य या शब्दाचा अर्थ काय होतो, मी तुमच्यासोबत बोलत आहे, तुम्ही रिप्लाय दिला मेसेजच्या माध्यमातून, ठीक आहे, पण मेसेजच्या माध्यमातून रिप्लाय हे आपण म्हणू शकतो भाषेमध्ये येणार. मी तुमच्याशी बोलत आहे, तुम्ही माझ्याशी बोलत आहे, तर आपण एक व्यवहार करत आहे, बोलण्याचं काय करत आहे आपण, व्यवहार करत आहे, त्यालाच काय म्हणते, ते त्यालाच म्हटलं जाते भाष्य म्हटलं जाते. भाष्यापासून निर्माण काय झालेलं आहे, भाषा. आपल्या मनातील हा पॉइंट अतिशय महत्वाचा आहे, जे आपण म्हणू शकतो मोरा वाळंबे सरांच्या पुस्तकामध्ये पण दिलेलं आहे, बाकीच्या पुस्तकामध्ये पण दिलेलं आहे. त्याच्यावर वाक्य विचारल्या जाते. म्हणजे भाषेची व्याख्या जर विचारायची असेल तर इथं तो भाऊ आपली नस दाबू शकते. हे समजून घ्या. तिथं आपल्या मनातील विचार, भावना, अनुभव, कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे काय असेल, तर भाषा असेल. इथं काय असेल, तो भाषा. समजून घ्या रे काय म्हणतो. माझ्या मनामध्ये, ठीक आहे, माझ्या मनामध्ये काय दिसते, किंवा माझ्या डोक्यामध्ये एक विचार आहे, मनामध्ये भावना आहे, मला काही एमपीएससीचा किंवा आपण म्हणू शकतो या कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा 8 वर्षाचा काय अनुभव आहे. त्याच्यामध्ये जर बघितलं तर माझ्या डोक्यामध्ये काहीतरी कल्पना आहे. म्हणजे इथं समजून घ्या, भावना आहे, याच्यामध्ये कल्पना पण दिसते, मला त्यांच्याबद्दल विचार आला, अनुभव आहे त्यांच्या बाबतीत, ठीक आहे. आणि इथं जर बघितलं तर व्यक्त करण्याचे साधन, हे मला व्यक्त करायचं आहे. आता बघा, मी व्यक्त करू शकतो कशाच्या माध्यमातून, या व्हिडिओच्या माध्यमातून, माझा अनुभव, माझे विचार, माझा भावना ऐकेन, हे मी व्यक्त करू शकतो कशाच्या माध्यमातून, हे समजून घ्या, या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला व्यक्त करत आहे. तर तुमच्या लक्षामध्ये. पण इथं जर बघितलं, हे जे साधन आहे हे कशाचे साधन आहे, तर भाषेचे साधन. हे साधन आहे, साधन आपण म्हणू शकतो आपल्या मनातील विचार, भावना, अनुभव, कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे काय आहे, भाषा होय. म्हणजे हे जर तुम्हाला व्यक्त करायचं असेल तर मी कशाच्या माध्यमातून व्यक्त करू शकतो, भाषेच्या माध्यमातून. आता उदाहरण गावाकडलं देतो, किंवा समजा आपण जर बघितलं, आपण जर मागे गेलो 30 वर्षा अगोदर गेलो, तर पहिले माध्यम होतं लोकांचं, समजा असं बोलणं होत नव्हतं. लोकांचं बोलणं होत नव्हतं तर ते समजा एखादा कार्यकर्ता, छोटावाला कार्यकर्ता बघायचे, त्यांच्या हातामध्ये असं एक पत्र लिहून पाठवायचे, बरोबर आहे, पत्र लिहून, मोबाईलच्या अगोदरची गोष्ट सांगायला. मग पत्र लिहून जेव्हा समजा ते पाठवायचे, मग ते आरची दीदीकडे जायचं, मग आरची दीदी काहीतरी रिप्लाय द्यायची त्या लहान कार्यकर्त्याकडं, तो कार्यकर्ता परत आणून कोणाला द्यायचा, परशादादाला द्यायचा. मग इथं जर बघितलं, दोघांमध्ये संवाद साधण्यासाठी जो एक माध्यम होता तो कार्यकर्ता होता, बरोबर आहे. पण आता जर बघितलं, आता जर संवाद जर साधायचा असेल तर तुम्हाला माहित आहे हा डिजिटल मोबाईल आलेला आहे. आता काही विषय नाही भाऊ, इकडून एक टुक्कन बटन दाबलं, तिकडे चालला जातो, तिकडून काहीतरी रिप्लाय येतो. येते तुमच्या लक्षात. म्हणजे आपलं साधन काय झालेलं आहे, आता मोबाईल झालेलं आहे. तसंच इथं तुम्हाला सांगायचं आहे, इथं जर चेक जर केलं, मला विचार, भावना, अनुभव, जर कल्पना माझी व्यक्त जर करायची असेल तर मला भाषा लागते, बरोबर आहे. मला बोलताच येत नसेल, बरोबर आहे, मी काही जर समजा तुम्हाला सांगायचं असेल तर मी ते व्यक्त करू शकतो का, नाही करू शकत, ठीक आहे. त्याच्यानंतर जर बघितलं, मानवी मुखातून निघालेल्या लयबद्ध संहिता, बरोबर आहे, हे बोलतो, ही एक लयबद्ध संहिता आहे. म्हणजे त्याच्यातून आपण म्हणू शकतो ही जे फ्रिक्वेन्सी आहे, लयबद्ध संहिता, म्हणजेच काय आपल्यासाठी भाषा होईल. म्हणजेच काय असेल आपल्यासाठी भाषा होय. भाषामध्ये बोलणे महत्वाचे असते, लिहिणे महत्वाचे असते का, नाही, हे पण पॉईंट विचारलेलं आहे आयोगाने. बोलणे काय असते बेटा, इथं महत्वाचे असते. भाषेमध्ये बोलणे महत्वाचे असते, लिहिणे महत्वाचे नसते. आता बघा, भाषेचे वैशिष्ट्य तुम्हाला दिले आहे, आणि याच्यावर आयोगाने आतापर्यंत जर बघितलं तर इथं प्रश्न विचारताना दिसत आहे आयोग.
याच्यामध्ये आतापर्यंत प्रश्न आयोगाने विचारलेले आहे. चेक करून घ्या तिथं काय म्हणतो तो काय नाही. भाषेचे वैशिष्ट्य, भाषा ही एखाद्या नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते. बरोबर आहे ते. ठीक आहे, नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते. ठीक, जसं नदीचा प्रवाह समजा काही समोर जर समजा आपण म्हणू शकतो उंचवटा जर आला तर नदी आपला काय करते, प्रवाह काय करते, चेंज करते. ठीक आहे, तसंच भाषेमध्ये पण आहे की ते बदलत जाणार आहे भाषा. भाषेचा प्रवाह अखंड चालू असतो, म्हणजे हे थांबलेला असतो का नाही. नदी जर बघितलं तर नदीचा प्रवाह पण काय असतो चालू असतो. तर समजून घेतो भाषेचा प्रवाह पण काय असतो, अखंड चालू असतो. आपले आजोबा बोलत होते, बाबा बोलत होते, आपण बोलत आहे, आपला मुलगा बोलणार आहे. ते भाषेचा प्रवाह अखंड चालू असतो. भाषेच्या प्रवाहात वळणे असतात असतात की नसतात रे. जसं नदी वळण घेत असते तसं भाषा पण काय घेत असते, वळण घेत असते. समोरचा पॉइंट मध्ये बघा, भाषेमध्ये बदल होत जातो. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की माझी भाषा ही विदर्भातली थोडी वेगळी असू शकते, मराठवाड्यामधली वेगळी असू शकते, त्याच्यानंतर अजून आपण पुणेरी मराठी वेगळी असू शकते, मुंबईकडची मराठी वेगळी असू शकते. तिथं असं म्हणायचं मला की याच्यामध्ये बदल होत जातो, थोडंफार बदल त्याच्यामध्ये होत जातो, पूर्णपणे बदल होत नाही. ठीक आहे, मी मराठीमध्ये बोलत आहे आणि तुम्ही हिंदीमध्ये बोलायला लागले, ठीक आहे, ही मराठी भाषा होणार नाही. हे एक भाषा होणार नाही, वेगवेगळ्या भाषा झाल्या. भाषा ही स्थळ कालानुसार बदलत जाते. आता सांगितलं तुम्हाला, स्थळ आणि काळानुसार बदलत जाते. काळानुसार बदलत झाले म्हणजे काय की प्राचीन मध्ये वेगळं मराठी बोलल्या जातं, आता वेगळं मराठी बोलल्या जात आहे. हे काळ झालं. स्थळ जर बघितलं तर मी तुम्हाला हे सांगेल, अमरावती मधली किंवा महाराष्ट्रामध्ये इकडे विदर्भातली ही जी भाषा आहे थोडी वेगळी पडते, मराठवाड्यातली वेगळी पडते, पुणेरी वेगळी पडते. स्थळ काळानुसार ते बदलत जाते. भाषेच्या स्वरूपात बदल होत जाणे हे भाषेच्या जिवंतपणाचे काय बेटा तिथं लक्षण आहे. समजून घ्या. जर भाषेच्या स्वरूपामध्ये बदल होत गेलंच नाही, बरोबर आहे, तर आपण त्याला जिवंत म्हणू का नाही. त्याला म्हणू आपण तो गेलेला आहे, बरोबर आहे. हे लक्षण आहे त्याचे की त्याच्यामध्ये बदल होणे हे गरजेचं आहे. बदल जर झाला नाही तर ती भाषा मृत असं आपण लक्षात ठेवू. पण ती जिवंत जर तिला जर ठेवायची असेल तर तिला आपण म्हणू शकतो की त्याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं आपल्याला, बदल होणे गरजेचं आहे. आता बघा भाषेचे प्रकार. भाषेचे दोनच मूळ प्रकार आहे. एक दिसते तुम्हाला नैसर्गिक भाषा, दुसरी दिसते आपल्याला कृत्रिम भाषा. हे दोन महत्वाचे आहे, मुख्य आहे. त्याच्यानंतर प्रमाण भाषा आणि बोली भाषा आपण निर्माण केलेल्या आहे, हे दोन आहे. नैसर्गिक भाषा म्हणजे काय ते समजून घ्या. भाषा ही एक संकेत प्रणाली आहे. संकेत आहे ते, बरोबर आहे. संकेत एखाद्या प्राण्याला किंवा पक्षाला जन्मजात अवगत असतात तेव्हा त्यांच्या भाषेला नैसर्गिक, त्यांच्या भाषेला काय म्हटलं जाते, नैसर्गिक भाषा हे असे म्हणतात. म्हणजे एखादा प्राणी आहे, पक्षी आहे, त्यांना कुठेतरी शाळेमध्ये जाऊन समजा मराठी भाषा किंवा इंग्लिश भाषा शिकवल्या जात नाही, बरोबर आहे. तो आपल्याकडचाही समजा कुत्रा जो आहे समजा भारतामधला, तोही भोवभोज करतो. आणि आपण जर अमेरिकेमधले जर गेलो तर तिचाही कुत्रा भोवभोज करतो. ह्याचा अर्थ तिचा कुत्रा समजा क्याव क्याव म्याव म्याव करणार नाही, हे समजून घ्या. म्हणजे इथं जर बघितलं तर ते जन्मजातच त्यांना ती भाषा काय होते, अवगत होते, त्यांना येते ती भाषा, बरोबर आहे. त्यांनाच काय म्हटलं जाते, ते त्यांना नैसर्गिक भाषा म्हटल्या जाते बेटा. त्यांना काय म्हटलं जाते, नैसर्गिक भाषा म्हटल्या जाते. उदाहरण, प्राण्यांची भाषा, पक्ष्यांची भाषा, हावभावाची भाषा, बरोबर आहे. ती जन्मजातच येते. जसं आपण जर लहान जर बाळ असेल तर त्याला आपण असं दाखवतो, याचा अर्थ तो खाण्यासाठी येतो. येत्या तुमच्या लक्षामध्ये दूध जर असेल, त्याला बाळाला जर म्हटलं मम्मी आहे की नाही, तो बरोबर पळत येतो. याचा अर्थ ही हावभावाची भाषा आहे. प्राण्यांची पक्ष्यांची भाषा तुम्हाला आता सांगितले मी. इकडच्या पण चिमण्या हे चिवचिव करतात आणि तिकडच्या पण चिमण्या हे चिवचिव करणार आहे, किंवा मराठवाड्यामधले चिमण्या हे म्याव म्याव करते असं काही नाही आहे तिथं. हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे, पक्ष्यांची भाषा किंवा प्राण्यांची भाषा, हावभावाची भाषा ही कृत्रिम भाषा, सॉरी नैसर्गिक भाषा असेल. त्याच्यानंतर चेक करा कृत्रिम भाषा. कृत्रिम भाषा कोणाला म्हणतात, भाषेत व्यक्त होणारे संकेत, जेव्हा संकेत आपण म्हणू शकतो बोलण्याची तुमच्यापर्यंत मला काही जर पोहोचत असेल संकेत, जेव्हा ठरवून केलेले असतात, जेव्हा काय केलेले असतात, ठरवून केलेले असतात, तेव्हा त्या भाषेला असे म्हटल्या जाते. काय म्हटल्या जाते तर त्यांना कृत्रिम भाषा, कृत्रिम भाषा असे म्हटल्या जाते. कोणाला म्हटल्या जाते सर, एखाद्या विशिष्ट सॉरी भाषेत व्यक्त होणारे संकेत जेव्हा ठरवून केलेले असतात तेव्हा त्या भाषेला कृत्रिम भाषा असे म्हणतात. आता समजून घ्या. जर मला मराठी बोलायचं असेल तर मला अबकड हे वाचावं लागणार पहिले, त्याच्यानंतर क काकी असं काहीतरी बाराखडी, ठीक आहे,
हे उजळणी तिथं काय करावं लागणार, वाचावं लागणार, त्याच्यासाठी काहीतरी नियम वाचावं लागणार, तेव्हा मला मराठी येणार. म्हणजे मी काहीतरी ठरवून केलेलं आहे की नाही, म्हणजे मी ठरवून काहीतरी बोलत आहे, ते तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, ते कृत्रिम. म्हणजे काहीतरी एखादा संकेत जर समजा आपल्याला द्यायचं असेल, काहीतरी ठरवून देतो, जेवण करत आहे याचा अर्थ त्याची क्रिया जेवण्याची चालू आहे, बरोबर आहे. तो मारत नाही आहे कोणाला. म्हणजे इथं जर बघितलं तर मला जर एखादा व्यक्ती जेवण करत आहे असं जर तिथं सांगायचं असेल, तो बा तिथं जेवण करत आहे, तर मी तिथं असं सांगू शकत नाही की तो मारत आहे, बरोबर आहे की. मला ते ठरवून लहानपणापासून माझ्या डोक्यामध्ये असं ठरवलेलं आहे की तो जेवण करत आहे, मारत नाही. याचा अर्थ काय, की हे काय म्हणू शकतो आपण, कृत्रिम भाषा आहे, कारण की आपण ते सगळं जे संकेत आहे ते ठरवून करत असतो. म्हणजेच काय म्हणू शकतो, कृत्रिम भाषा म्हणजे मानवाची भाषा ही कृत्रिम. ते समोर बघा, प्रमाण भाषा किंवा लिखित भाषा पण आहे, समोरचा पॉईंट आपण समजू शकतो. प्रमाण भाषा सॉरी समजून घ्या. प्रमाण भाषा, लिखित भाषा एखाद्या विशिष्ट प्रदेशातील जास्तीत जास्त जास्तीत जास्त लोकांना जी भाषा पडते, प्रमाण वाटते, त्या भाषेला प्रमाण भाषा असे म्हटले जाते. काय म्हटलं जाते तिला, प्रमाण भाषा असं म्हटलं जाते. काय आहे कन्सेप्ट समजा, प्रमाण भाषा कोणाला म्हणायचं, एखाद्या विशिष्ट प्रदेशामध्ये जास्तीत जास्त लोकांना जी भाषा काय वाटते, प्रमाण वाटते, पटते, तिचं आपण म्हणू शकतो शालेय कारभार त्याच्यामध्ये चालतो, तिला काय म्हटलं जाते, प्रमाण भाषा म्हटलं जाते. जसं मला सांगा, महाराष्ट्र हा एक प्रदेश आहे, गुजरात आहे, तिकडे खाली तेलंगणा आहे. आता समजून घ्या, तेलंगणामध्ये मराठी ही प्रमाण भाषा झाली का, नाही. तिथचे लोक मराठीमध्ये जास्तीत जास्त लोक मराठीमध्ये बोलतात का, गुजरात मधले लोक जास्तीत जास्त मराठीमध्ये बोलतात का. ते शालेय कारभार म्हणू शकतो आपण. त्याच्यानंतर कार्यालयीन आपण म्हणू शकतो, जे काम आहे हे मराठीमध्ये चालते का, नाही. मग तिला प्रमाण भाषा म्हटल्या जाणार नाही. मग मला सांगा, गुजरात जर गुजराती जर बघितलं, महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त बोलल्या जाते का, नाही. आपल्याला कळते का ती गुजराती, नाही कळत. आपण लिहितो का, आपलं जर समजा शालेय जर समजा काम आहे ते जर बघितलं गुजरातीमध्ये चालतो का, नाही. मग मराठी जर बघितलं, महाराष्ट्राची प्रमाण भाषा मराठी सॉरी गुजराती झाली का, नाही झाली. सरळ सरळ कळतो भाऊ, की इथच्या लोकांना ती भाषा आली पाहिजे, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी ते बोलले पाहिजे. त्याच्यानंतर जर बघितलं, त्या भाषेला अतिशय महत्वाचं पॉईंट आहे, तिला जर बघितलं तर व्याकरण असायला पाहिजे. तिला काय असायला पाहिजे, व्याकरण असायला पाहिजे. पॉईंट कळलं, समजून घेऊ आपण काय म्हणतो तो. प्रमाण भाषा ही लिखित स्वरूपात असते, म्हणून तिला लिखित भाषा असेही म्हटल्या जाते. पॉईंट क्लिअर का रे, हो. प्रमाण भाषा ही लिखित असते, मराठी जर भाषा जर बघितलं ही लिखित आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर शैक्षणिक कार्य, कार्यालयीन काय दिसतो, कामकाज, औपचारिक संभाषण इत्यादी प्रमाण भाषामध्ये केले जाते. हे पॉईंट मी आताच क्लिअर करून दिलं. शाळेमध्ये आपल्या मराठी शिकवते, कोणत्याही आपण शासकीय किंवा निमशासकीय किंवा कुठल्याही कार्यालयात जर असेल तर आपण कामकाज ते मराठीमध्ये करतो. औपचारिक संभाषण जर बघितलं तर हे मराठीमध्येच केल्या जाते, म्हणून तिला काय म्हटलं जाते, प्रमाण भाषा. प्रमाण भाषेला व्याकरण असते, अतिशय महत्वाचं पॉईंट आणि स्टार्ट पॉईंट आहे. प्रमाण भाषेला काय असतो, व्याकरण असतो. प्रमाण भाषेला व्याकरण असतो म्हणजे असतो. अजून एक पॉईंट आपल्याला येणार आहे, बोलीभाषा, तिला व्याकरण नसतो बेटा, म्हणून हा पॉईंट अतिशय महत्वाचा होऊन जातो, की प्रमाण भाषेला काय असतो, व्याकरण असतो. जसं मराठी आहे, त्याच्यानंतर गुजराती आहे, हिंदी आहे, तर ह्या प्रमाण भाषा आहे. ते जर बघितले त्यांना काय आहे, तिथं व्याकरण आहे. हा आपण शेवटचा पॉईंट म्हणू शकतो, बोलीभाषा. जी भाषा फक्त बोलण्यापुरती उपयोगात आणली जाते त्या भाषेला बोलीभाषा म्हटल्या जाते. त्या भाषेला बोलीभाषा, तिला बोलीभाषा म्हटल्या जाते असे म्हणतात. बोलीभाषेला व्याकरण असतो की नसतो, व्याकरण नाही, व्याकरण नाही, व्याकरण आहे बरं, व्याकरण नसते. तिला व्याकरण असतो का रे, नसतो. मराठीच्या 52 बोली आहेत, हे पण पॉईंट लक्षात ठेवायचं आहे. मराठीच्या 52 बोली आहेत, बोलीभाषा आहे. जसं तुम्हाला माहित असेल,
बंजारा ही एक बोली आहे, ठीक आहे. इथं ती बंजारा ही बोली भाषा आहे, तिला व्याकरण आहे का? नाही आहे. त्याच्यानंतर जर बघितलं खानदेशामध्ये अहिराणी बोली बोलली जाते तिथं, ठीक आहे. तर तिला पण काय म्हणू शकतो आपण? व्याकरण नाही आहे. तर ह्या जर बघितलं महाराष्ट्रामधल्या काय दिसतात तुम्हाला? बोली भाषा दिसतात, जिला काय नसतो? व्याकरण नसतो, ठीक आहे. हा पण अतिशय महत्त्वाचं होतं. इथपर्यंत आपण बोलीभाषा, लिपी किंवा भाषा, त्याच्यानंतर समजा वर्ण, ठीक आहे. अक्षर कोणाला म्हणायचं, त्याच्यानंतर जर बघितलं तर वाक्य कोणाला म्हणायचं, हे सगळं डिटेलमधले पॉईंट आपण बघितलेलं आहे. हा जो व्हिडिओ आहे आपल्या युट्यूबवरच्या व्ह्यूअरसाठी आणि ॲपमधल्या व्ह्यूअरसाठी दोघांना उपलब्ध करून देत आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे हा जो लेक्चर आहे तो शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि इथं जर बघितलं, इथं तुम्हाला मी ही या बॅचच्या बद्दल बोललो होतो. ही बॅच, ठीक आहे, मराठीची बॅच ही जी आहे आपली, ही फक्त जर बघितलं, फक्त आपण म्हणू शकतो 999 रुपयामध्ये आहे. त्याच्यामध्ये तुम्ही सगळं मराठी म्हणजे आपण MPSCला राज्यसेवाला आपण म्हणू शकतो त्या कंबाईन जर असेल त्याच्यामध्ये विचारलं गेलेलं आपण जसं विचारल्या जाते तसं आपण म्हणू शकतो की तिथं आपण हा कोर्स इथं तयार करत आहे. आता इथं जर चेक जर केलं तर एकच गोष्ट लक्षात येते आपल्याला, ठीक आहे. हा तुम्हाला मराठीचा तिथं काय दिसतो? कोर्स दिसतो, ठीक आहे. मराठी व्याकरण, संपूर्ण मराठी व्याकरण, त्याच्यामध्ये जर बघितलं हे पूर्ण टॉपिक मी घेतलेला आहे. आणि ही बॅच फक्त 999 रुपयामध्ये आहे. त्याच्यानंतर जर चेक जर केलं तर एक गोष्ट इथं सांगून देतो परत, ठीक आहे. ही बॅच ठीक आहे, प्ले स्टोअरवर जर गेले तुम्ही नायक अकॅडमीच्या या ॲपवर ही बॅच म्हणजे उपलब्ध आहे, ठीक आहे. आपण इथं थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.